तर हॅलो गाईज, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर सकाळचे 6 वाजलेत आणि मी उठले सकाळी. तर पहिलं सर्वात आधी किचनमध्ये गेले, किचनची लाईट वगैरे लावले, फ्रेश झाले, म्हणजे तोंड धुतलं. फक्त आंघोळ मी कामं झाल्यानंतर न करत असते. मग आता आरूच्या टिफिनसाठी मला तयारी करायची होती, जे मी रात्री हरभरा टाकला होता. तर आता मी तेच करणार होते. तर सकाळची म्हणजे गडबड अशीच सुरू असते. रोज उठले रुटीन हेच असतं माझं. फक्त सॅटर्डे किंवा संडेला जरा ब्रेक असतो उशिरा उठायचा. तर काय उठले, मग सगळ्यात आधी कुकर वगैरे घेतला मी धुवून आणि त्याच्यामध्ये मी हरभरे टाकत होते. शिजायला लावायचं होतं मला. हरभरा रात्री भिजवल्यामुळं चांगला भिजला होता आणि मी मग हरभरा कुकरला लावणार होते. आता तुम्ही म्हणत असताल की तिथं ऑलरेडी एक कुकर आहे, तर ती ह्या कुकरमध्ये का नाही लावलं. तर त्या कुकरमध्ये भात होता, रात्री केलं होतं मी सोयाबीनचा भात, त्याच्यामुळं मी त्या कुकरमध्ये नाही लावलं. कारण की मला त्यातलं काढून परत दुसऱ्या पातेलं शिफ्ट करायचं किंवा कढईत, तर मला ते कंटाळा येतो सकाळी ते कामं करायचे. तर त्याच्यामुळं म्हटलं जाऊ दे, काय फक्त शिजवून तर घ्यायच्या शिट्ट्या. तर मग मी मोठ्याच कुकरला लावलं होतं डायरेक्ट. त्याच्यानंतर मग मी पीठ वगैरे घेतलं, शिट्ट्या होत होत्या म्हणून पीठ वगैरे मळलं. तर त्याच्यानंतर मी त्याच्यासोबत मटकी पण भिजत घातली होती. तर तिला मी बांधत होते मोड येण्यासाठी एका रुमालात. पण रुमालावरती काढल्यानंतर मला आठवलं की नको रुमालात बांधायला, आपण तिला जाळीतच ठेवू, कारण की जाळीत छान मोड येतात. आणि आता पावसाळ्यात हे दमट वातावरणामुळं नाही का, कापडात म्हणजे रुमालांमध्ये जर मटकी बांधली तर तिला अशी काळपट होऊन जाते. त्याच्यामुळं मग मला आठवलं, बरं झालं लवकर आठवलं. मग मी तिला चाळणीत काढून ठेवली. मग त्याच्यानंतर मी लगेच चपात्या करायला घेतल्या, कारण की आरूला मला अजून आंघोळ वगैरे घालायची होती. त्याच्यामुळं म्हटलं आता कुकर गार होईपर्यंत नाही का चपात्या करून घ्यावेत. तर चपात्या म्हणजे पीठ पण मी मळून 5 मिनटंच ठेवलं होतं. तर म्हटलं जाऊ द्या आता नाही का चपात्या पण घ्यावेत करून. तर मग लगेच लाटायला घेतल्या मी चपात्या. सकाळी उठायची इच्छा तर होत नाही, पण तरी पण उठावं लागतं, कारण की सगळे झोपलेले असतात. तर त्यांना बघून आपल्याला पण झोपूच वाटतं, पण काय करणार, घरात कोण दुसरं पण नाही, तर मलाच उठायला लागणार आणि मलाच करायला लागणार. तर बघू शकतो चपाती छान फुगली होती, आणि चपात्या जर फुगल्या तरच मजा येते चपात्या करायला. नाहीतर ते चपात्या फुगल्या नाही तर त्यांचं असं वाटतं की चपातीचं पण तोंड बारीक आहे, की मला नको करू, मला असं वाटतं. हा माझं एक्सपिरियन्स आहे. त्याच्यामुळं चपात्या छान फुगली, मग मला जरा बरं वाटलं. मग मी पटापटा चपात्या करून घेतल्या दुसऱ्या पण. आणि एका साईडला मी दूध ठेवलं होतं, कारण की आरूला जाताना स्कूलला दूध देत असते मी प्यायला. मग ते दूध पिऊन जात असते. मग आरू मॅडमकडे गेले, म्हटलं आरू उठ, चल टिफिन वगैरे रेडी झालं आहे तुझं सगळं, तर तू रेडी व्हायची बाकी, तर उठ उठ असं तिला म्हणत होते. तर मॅडम म्हणत होती झोपू दे मम्मी मला अजून थोडा वेळ. मी म्हटलं नाही बेटा उठ, 7 वाजत आलेत नाही का. तर तिथं म्हणत नव्हतं की नको मम्मी झोपू दे 5 मिनटं. म्हटलं उठ. पाणी वगैरे तापलं होतं, पाणी मी हीटरला ठेवत असते किचनमध्ये. तर मग माझं सगळं किचनमधलं झालं होतं आवरून. तर मॅडमांना आंघोळ पण घेतली घालून. तर आंघोळ करून डायरेक्ट मॅडम पळतच गेले तिकडं. म्हटलं बरं ठीक आहे जाऊ दे. मग तिला कपडे वगैरे घालत होते. त्यात कपडे तिचे स्कूलचा युनिफॉर्म हा असा काहीसा आहे, शर्ट टाय वगैरे आणि पेटीकोट आहे. तर तिला सकाळी म्हणजे आंघोळ केलं की म्हणजे उठताना नको वाटतं, आणि आंघोळ झाली की मग फ्रेश वाटतं चांगलं मुलांना, म्हणून सकाळी उठल्या गरम पाण्याने छान आंघोळ केली होती तिने. तर आंघोळ करून तिला इतकी तरतरी झाली होती की डान्स वगैरे करायला लागली होती ती. मग तिचा टाईम झाला होता, तिचे अंकल आले होते. तिला म्हटलं चल आपण जाऊया पाठीमागे. मग आम्ही पाठीमागे थांबलो. तर मग तिची ऑटो आली होती, तिला ऑटोत बसून पाठवलं. त्याच्यानंतर मी घरी आले. घरात म्हणजे बाकी अजून काम होते, जसं की पाणी आलं होतं, पाणी पण 7 वाजताच येतं. मग पहिलं मी झाडून घेतलं, पाणी तापायला लावलं होतं माझ्यासाठी पण, कारण की ती गेल्यावरच मी आंघोळ करते रिलॅक्समध्ये, कारण की मग असं वाटतं की उशीर होईल आपल्यामुळं तिला. तर मग मी नर्तनच करत असते. मग झाडू वगैरे मारून घेतलं, झाडू मारून घेतलं.
तर मी नाही का कपडे धुवायला गेले होते. कपडे पण धुवून मी टाकली सुकायला वगैरे, पण मी ते काही शूट नाही केले. एकटे असल्यामुळं मला बऱ्याच गोष्टी मॅनेज करता येत नाही सगळ्या नाही का. तरी मी म्हणजे केलं थोडंसं बऱ्यापैकी असं शूट. तर ॲडजस्ट करा, कारण की सगळं दाखवणं पॉसिबल नसतं. आता मी कपडे धुताना पाणी पण भरत होते, तर ते सगळं मला मॅनेज वल्ला हात आणि त्यात पाऊस, त्याच्यामुळं मला नको वाटत होतं म्हणून ते काय मी शूट नाही केलं. पण माझे कपडे वगैरे सगळंच झालं होतं. त्याच्यानंतर मी अंघोळीला गेले होते. तर इथं बघू शकता माझी अंघोळ पण झाली होती छानपैकी असं मस्त. पण मी तुम्हाला आता तुम्ही म्हणत असाल इथं म्हणजे केस इतके चिकट तर चिकट नव्हते. मी तेल लावलं होतं कालच केसांना, कारण की मला डोकं धुवायचं होतं. मग म्हटलं 2 दिवस तरी डोक्याला तेल लावून ठेवावं, म्हणजे नंतरनं डोकं धुवायला बरं पडेल. त्याच्यामुळे मी तेल लावलं होतं. मग केस वगैरे करून झाली माझी. मग आमचे साहेब बसले होते कामावरून येऊन, त्यांना नाश्ता द्यायचा होता, की नाश्ता केल्यानंतर ते झोपत असतात. मग त्यांना नाश्ता दिला आणून. नाश्त्याला होती भाजी चपाती आणि रात्री केलेला भात होता, मसाले भात होता सोयाबीनचा, तर त्यांना वाढून दिलं. मग ते पण बसले नाश्ता करायला आणि मी पण बसले नाश्ता करायला. तर असं काहीसा होता आजचा दिवस. तर म्हणजे दिवस नाही म्हणता येणार, हे सकाळचं रुटीन असतं माझं. एक 10-11 वाजेपर्यंत असं असतं आणि मग नंतरनं छान असं ऊन आलं तर म्हटलं चला तुम्हाला बाहेरचा जरा नजारा दाखवते आमच्या इथला, म्हणून नजारा दाखवत होते तुम्हाला. असा आहे आमच्या इथला नजारा. तर कसा वाटतोय व्लॉग नक्की सांगा, लाईक करा. तर सबस्क्राईब पण करा आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला. थँक्यू, बाय. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.